प्रक्षोभक विधान करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका भाजपच्या अमित साटम यांनी केली आहे। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून त्यांनी निशाणा साधलाय। भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे। याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून तर प्रक्षोभक विधान करून काहींकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न या शब्दात भाजपकडून आता टीका केली जाते। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून अमित साटम यांनी निशाणा साधलेला आहे। भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे। आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून काही लोक पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स नंतर कदाचित आम्हाला असं वाटू लागलं की महाराष्ट्राचा एक विदूषक जो रोज सकाळी भोंगा देता चालायचा, त्यांनी आता ब्रेक घेतलाय। त्यामुळे त्यांनी काही यांच्याकडे आपला बॅटन पास केलाय का, अशा प्रकारचा प्रश्न हा मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसून येतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे। याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय। हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय। माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे, कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे। त्यांच्या घरातली 4 मतं काढण्याचा कोण कशा करता प्रयत्न करेल। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं एकही उदाहरण नसेल की एखादा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना त्याचे 90% आमदार हे त्यांना कंटाळून त्यांना सोडून सत्तेला लात मारून निघून गेले। असं एकच उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे, आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या 54 पैकी 44 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत। त्यामुळे कदाचित ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची स्टेटमेंट्स ते करतात।